नमस्कार मंडळी. माननीय लेखिका अरुणाताई ढेरे यांनी लिहिलेला व्यंकटेश माडगूळकर या थोर लेखकाबाबतचा लेख वाचते आहे. व्यंकटेश माडगूळकरांचं सध्या जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. त्यानिमित्त त्यांना या लेखातून आदरांजली. गेली काही वर्ष तात्या व्यंकटेश माडगूळकर आजारीच होते. आजाराला कंटाळलेही होते. एकदा भेटायला गेल्यावर म्हणाले, अहो मी ढाण्या वाघासारखा माणूस, पण या दुखण्यानं अगदी जिकीर केली. तसल्या जिकिरीला आणणाऱ्या दुखण्याच्या सोबतीने ते 3-4 वर्ष राहिले, पण हरले नव्हते. मनात पुष्कळ होतं. लिहायचं, भटकायचं, चितारायचं पुष्कळ होतं. त्यांना खूप चांगलं वाचायचा नाद होता. औपचारिक शिक्षणापलीकडे त्यांना घेऊन जाणाऱ्या 2 सुंदर गोष्टी त्यांना मोठं करीत गेल्या. एक त्यांचं वाचन आणि दुसरं त्यांचं सृष्टीविषयीचं प्रेम. पुस्तक त्यांना सापडलं 7-8 वर्षांचे असताना. किन्हई, आटपाडीसारख्या लहानशा गावामधून त्यांचं बालपण गेलं. किन्हईच्या भाड्याच्या घरात घरमालकानं माळ्यावर ठेवलेली एक मोठी थोरली पेटी एकदा आखूड खटपट करून माडगूळकरांनी उघडली आणि आतला पुस्तकांचा खजिना त्यांच्या हाती लागला. माळ्यावरच्या किंचित दमट अंधारात झरोक्यातून येणाऱ्या अद्भुत उजेडात पंचतंत्रांचं मराठी भाषांतर, वीरधवल, ठकसेन राजपुत्राच्या गोष्टी, रामायण, हना आणि नाह आपट्यांच्या कादंबऱ्या वाचता वाचता उन्हाळ्यात कलिंगड खात बसण्या इतकाच आनंद पुस्तक वाचण्यातून मिळतो हे ते अनुभवत गेले. आपल्या जुन्या वाचनाबद्दल ते एकदा म्हणाले, फार वाचलं मी, आणि बरं का, जसा एखादा चांगला नकलाकार हा चांगला नट होऊ शकतो, तसा एखादा चांगला वाचक हा संभाव्य लेखक असतो हे मला कळलं. हा लेखक स्वतःला व्यक्त करायला लागला तो पुष्कळ उशिरा. तोपर्यंत औंधकरांच्या वाड्यातली उत्तम रंगवलेली चित्र पाहत, रेखाटनं करत, मांडेशातल्या कोरड्या मातीवरचं प्राण्यापाखरांचं, झाडापेडांचं आणि माणसांचं जग बारकाईने पाहत तो कोणीतरी होण्याची धडपड करत होता. हॉटेलच्या पाट्या रंगवणं, रस्त्याच्या कडेचे मैलाचे दगड रंगवणं, गुरं राखणं असली कामं करता करता निंबवड्याच्या शाळेत त्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. पण त्याला शिक्षक व्हायचं नव्हतं. त्या काळात त्याने मित्रांना बडेजावीनं पत्र लिहिली आणि मला वेगळंच कोणीतरी व्हायचं आहे असं त्यांनी खात्रीने सांगितलं. ती खात्री, तो स्वतःविषयीचा विश्वास खोटा ठरला नाही. एकीकडे वाचन आणि एकीकडे लेखन, चक्क कवितासुद्धा. अभिरुचीसारख्या प्रयोगशील आणि प्रतिष्ठित मासिकात त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. अभिरुचीचे चित्रे, सत्यकथेचे भागवत आणि दीपावलीचे दलाल. उत्तम संपादकांनी माडगूळकरांच्या लेखनातल्या संभाव्य शक्यता अचूक हेरल्या. अर्थात यानंतर माडगूळकर लेखनाची एकच एक वाट निवडून चालू लागले असं नाही झालं. रविवार नावाच्या एका साप्ताहिकाच्या ललित पुरवणीचं संपादन त्यांनी करून पाहिलं. गं. दे. खानोलकर त्याचे संपादक. मात्र माडगूळकरांना आपल्या टेबलापाशी बसून काम करण्यापेक्षा तळमजल्यावर पांढरा शुभ्र गाऊन घालून चित्र काढणाऱ्या गोडशांकडे जाऊन गप्पा मारत बसायचं फार आवडे. परिणाम खानोलकरांच्या संतापात आणि तात्यांनी काम सोडण्यात झाला हे वेगळं सांगायलाच नको. मुळातच माडगूळकरांमध्ये एक भटक्या होता, एक अस्थिराची ओढ असलेला माणूस. एका बाजूला पाश्चात्य लेखकासारखं स्वास्थ्य, समृद्धी त्यांना आवडायची. मजेत भटकावं, भरपूर छंद करावेत, निवांत आर्थिक सुखसोयी भोगाव्यात, महागडी पुस्तकं खरेदी करावीत आणि स्वस्थपणे वाचावं, लिहावं अशी त्यांची खरी आवड होती. पण त्याबरोबरच त्यांच्यातल्या नादी आणि भटक्या माणसाला रानात आणि वाळवंटात फिरण्याची ओढ होती. त्यातले धोके पत्करण्याची त्यांची तयारी होती. लेखक म्हणून त्यांनी वेगळ्या वाटा चोखाळल्या, पण त्या वाटांवर धोके नव्हते. उत्तम माहिती, उत्तम निरीक्षण आणि उत्तम मांडणी यांच्या बळावर त्यांनी नाना प्रकारचं यशस्वी लेखन केलं. भूतासारख्या छाताडावर बसणारा अनुभव त्यांना नव्हता,
बुडणाऱ्या माणसाचा आक्रोश त्यांचा नव्हता. आतडी पिळवटणारे काही भोग त्यांचे नव्हते. पण त्यांचे जे होते ते त्यांना बरोबर माहीत होते आणि त्याच्या नसेनसेतनं खेळणाऱ्या रक्ताचा रंग त्यांनी बरोबर ओळखला. म्हणून तात्यांच्या कथेतली जिवंत गजबजलेली गावं, तिथली माणसं, तिथली शेणाच्या चिपाडाला रेलून झोपलेली दावणीची जनावरं, तिथल्या मेंढरांच्या खताचा शिवार भरून राहिलेला उग्र दर्प यांची मनावर उमटलेली चित्र पुसता पुसली जात नाहीत. माणूस आणि निसर्ग दोन्ही सारख्याच जिवंतपणानं त्यांच्या गोष्टीत येतात. एकदा ते त्याविषयी बोलताना म्हणाले होते की माझ्या कथांमध्ये माणसांइतक्याच जिवंतपणाने प्राणी पण आले. हाही ग्रामीण संवेदनशीलतेचा एक भाग आहे. अहो, माणूस काही एकटा राहत नाही. त्याचं एक कुत्रं असतं, एक बैल असतो, 4-2 शेरड्या असतात, 4 कोंबड्या असतात. यांच्या घोळातच माणसं राहत असतात. मला तर माझ्या कथा दिसतात, ऐकू येतात. चुलीतल्या पिवळट लालसर जाळाबरोबर मला शिजलेल्या कोरड्यासाचा वास येतो. उष्ण डोहा डुंबून आला म्हटल्यावर मांड्या पोटाला गरम वाळूचा स्पर्शही होतो. आणि तात्यांनी कथा लिहिली ती अशा वासा आणि स्पर्शासकट. व्यंकटेश माडगूळकरांच्या लिखाणामागे बालपणी ऐकलेल्या पारावरच्या गोष्टी, कीर्तनातले किस्से, चावडीवरचा चावटपणा, रामायण महाभारताबरोबरच तमाशा फळातल्या लावण्या, पोवाडे हे सगळं संचित आहे. काशी कापड्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कथा आणि देवीच्या उत्सवात ऐकलेलं कुणा सलीमाजांचं गाणं त्यांना अखेरपर्यंत विसरता आलं नाही. शिवाय मग नंतर हरिभाऊ आपटे भेटले, र वा दिघे भेटले, नावी कुलकर्णी भेटले आणि सर्वात जास्त झपाटणारे श्री म माटे भेटले. तात्यांमधल्या लेखकाची शिदोरी तुडुंब भरत गेली. जवळचा अनुभवाचा साठा त्यात होताच. त्यातून मग मायदेशी माणसं आली, बनगरवाडी आली, प्राणीकथा आल्या, शिकार कथा आल्या, करुणाष्टकं आलं, तऱ्हेतऱ्हेचं लेखन झालं. नाटकं आणि पटकथाही लिहिल्या त्यांनी. दृश्यात्मकता आणि कथात्मकता हे तर त्यांच्या लेखनाचे अगदी आधारस्तंभ. माडगूळकर मूळचे कथाकथकच. हा कथाकथक रसाळपणे रंगून कथा सांगतही गेला, कथा लिहितही गेला. नाट्य, संवाद, चित्रमयता, लवचिकता, चातुर्य, ग्रामीण शहाणपण याचं फार आकर्षक रसायन त्यांच्या कथांमध्ये भरत गेलं. त्यांच्यातल्या शिकाऱ्यानं आणि चित्रकारानं त्यांच्यातला लेखक समृद्ध केला आणि त्यांच्यातल्या सुसंस्कृत लेखकानं त्यांच्यातल्या चित्रकाराला, शिकाऱ्याला विकसित होण्याची उर्मी दिली. निसर्गाविषयीचं अपार आकर्षण आणि कुतूहल शिकारीच्या ईर्षेला मागे टाकत कसं सहृदयपणे विस्तारत गेलं ते त्यांनी अनुभवलं. तात्यांमध्ये नेहमीच एका चहूअंगाने वाढणाऱ्या माणसाचं दर्शन व्हायचं. अभ्यास आणि विचार यांचा हात धरतानाही उत्स्फूर्तता, निरीक्षण, जिवंतपणा न हरवलेला तो एक दांडगा लेखक होता. त्यांच्या शैलीबद्दल ते म्हणायचे, अहो शैली म्हणजे काय हो? नुसतं परिणामकारक सांगणं म्हणजे शैली नव्हे. शैली आणखीन मोठी आहे. माणसाची सगळी आतली उत्कटता म्हणजे शैली. त्याची जिगर म्हणजे त्याची शैली. अशी माडगूळकरांची जिगर त्यांच्या कथेतून आपल्याला कितीदा दिसली आहे. मात्र त्यांचं आयुष्य आणि लेखन यांचा एकत्र विचार करताना सारखं असं वाटतं की हा माणूस लेखक जर झाला नसता तर मांडेशातली जमीन कसणारा उत्तम शेतकरी झाला असता. कारण कोणत्याही भाषिक गोष्टीपेक्षा झाडं जास्त टिकतात यावर त्यांचाच विश्वास जास्त होता.